भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई, सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन. ज्यांचा आज स्मृतिदिन आहे अशा माता त्यागमयी महामाता रमाई यांना त्रिनम्र अभिवादन. तसेच भंतेजींना पंचांतरण आणि जमलेल्या सर्व मैत्रिणींना जय भीम. दळवी सरांना सुद्धा जय भीम. खूप दिवसानंतर तुम्ही दोघेही आज आम्हाला विहारात लाभले, त्याबद्दल खूप खूप आनंद होतो आहे खरं तर. आणि महिलांची संख्या आज कमी आहे, पावसाने सुद्धा आता आपल्याला म्हणजे संधी दिली आहे विहारात येण्याची, पण अजून किती महिला आहेत त्यात बघूया. तर सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सदाताई दळवी यांना मी विनंती करते, प्रजावती वाघमारे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. त्यासाठी अध्यक्ष वाघमारे यांना संघाच्या तर्फे अभिनंदन देते. त्यांनी त्यांचं स्थान ग्रहण करावं. आणि आज अध्यक्षाचे सर्वांच्या सहमतीने मला अध्यक्षाला त्यातून सर्वांचे आज खूप दिवसानंतर आपल्याला आपल्या सल्लागार दळवीताई खूप दिवसानंतर लाभलेले आहे आणि त्यांचं प्रवचन ऐकल्याशिवाय आपल्यालाही चांगलं वाटणार नाही. त्यामुळे थोडीशी बदल केलेली होती आजच्या कार्यक्रमामध्ये. तर आज आपल्याला खूप चांगली संधी मिळते ताईंना ऐकण्याची. तर मी आजच्या प्रमुख वक्त्या म्हणून मी त्यांना त्यांचे स्थान ग्रहण करण्यासाठी विनंती करते. टाळ्या वाजवे ताईंसाठी. होऊन वाटे करी रमा तू धन्य झालीस खरी. आज मला तू सोडून जाता पुन्हा एक जीवन गाथा. आज मला तू सोडून जाता पुन्हा एक जीवन गाथा. सुख दुःखाचे आठवणीने काहूर दाटे गुरी. रमा तू कन्या झालीस खरी. तुझ अपुला प्रपंच तेव्हा सांभाळिल्या शेण गोवऱ्या वाहून डोईवरी. रमा तू धन्य झालीस खरी. रमा तू धन्य झालीस खरी. दोऱ्यावर मी नेहमी जावे घोर जीवा तू लावून घ्यावे. दोऱ्यावर मी नेहमी जावे घोर जीवा तू लावून घ्यावे. एकच आशा सुखरूप मी परतून यावे घरी. रमा तू धन्य झालीस खरी. रमा तू धन्य झालीस खरी. यशवंताची जशी तू आई 7 कोटींची तशी रमाई. यशवंताची जशी तू आई 7 कोटींची तशी रमाई. दुःखी होऊन ओदले बाबा, दुःखी होऊन ओदले बाबा स्मशान भूमीवरी. रमा तू धन्य झालीस खरी. रमा तू धन्य झालीस खरी. सर्वस्वाची माझ्या यशाची होऊन वाटे करी. होऊन वाटे करी. रमा तू धन्य झालीस खरी. रमा तू धन्य झालीस खरी. रमा तू धन्य झालीस खरी. जय. त्यांनी अतिशय छान असं गाणं गायलेलं आहे. बाबासाहेब रमाईला म्हणतात की रमाई तू धन्य झालीस खरी. अतिशय छान असं गाणं त्यांनी गायलेलं आहे.
रमाईचा पूर्ण काळ हा जेमतेम 39 वर्षाचा आणि त्या काळामध्ये त्यांनी कधीही आनंद उपभोगला नाही. फार आनंदाचे क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये फार कमी आलेले आहेत आणि दुःखाच्या क्षणांनीच त्यांचं संपूर्ण आयुष्य गजबजून भरलेलं होतं. आणि त्यांनी दुःख भोगलं, त्यांनी बाबासाहेबांना मोकळं सोडलं. त्यामुळे आज बाबासाहेबांनी एवढी प्रगती केली, एवढं आपल्याला कुठे नेऊन ठेवलं. आणि ती खरं तर मी म्हणेल की रमाईचीच कृपा आहे. रमाईने जर बाबासाहेबांना मोकळं स्वातंत्र्य दिलं नसतं, तुम्ही काहीही करा, तुम्ही शिका, तुम्ही संघर्ष करा, तुम्ही तुमच्या समाजासाठी, आपल्या भावंडांसाठी, आपल्या समाजासाठी, सगळ्या अस्पृश्य जनांसाठी कार्य करा, मी मात्र तुमचा संसार व्यवस्थित सांभाळते असं म्हणणाऱ्या रमाई आज जाऊन त्यांना 90 वर्ष पूर्ण होत आहे. आज त्यांचा स्मृती दिनानिमित्त आपण जमलेलो आहोत. करुणेचा महासागर, महासूर्याची सावली, मातृत्वाचे महाकाव्य, तमाम बुद्धजनांची माऊली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ऊर्जादायिनी, रामू रमा रमाई, रंजला गांजलेल्या दीनदलितांची ती आई, अशा या आईंना परत सगळ्यांतर्फे मी विनम्र अभिवादन करते. आणि आजचा जो विषय दिलेला आहे, खरं तर मी ताईंना रात्री सांगितलं की ताई तुम्ही आज रमाईचं भाषण तुम्हीच करणार आहात, रमाईचा वक्ता तुम्ही बना. पण ताई म्हटलं उद्याच कार्यक्रम आहे, म्हटलं तुम्हाला सगळं जमेल, तुम्ही करू शकता. कारण खूप दिवसांना दळवीताई आपल्याला लाभलेलं आहेत आणि त्यांच्याकडनं आपण म्हणजे किती ऐकावं आणि किती नाही असं अगदी आपण त्यांच्यासमोर विद्यार्थिनीच आहोत. तर त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती आपल्याला मिळेल, रमाईविषयीची अजून काही माहिती आपल्याला मिळेल असं मला वाटतं. आणि मी जास्त वेळ न घेता ताईंना विनंती करते की त्यांचं भाषण त्यांनी सुरू करावं. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीमाई, सर्व महामानव महामातांना त्रिवार अभिवादन. आज त्यागमूर्ती रमाईंचा 90वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. खरं तर रमाईंबद्दल आपल्याला वेगवेगळ्या व्याख्यानातून, प्रवचनातून, वेगवेगळ्या एकपात्री प्रयोगातून आपणापर्यंत माहिती आहेच. तरीसुद्धा आपण त्याची उजळणी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. आज जर आपण म्हटलं की रमाईंचा इतिहास हा पुन्हा पुन्हा आपल्याला ऐकण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा आचरण करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. आणि म्हणून आपण आज त्यांचा स्मृतिदिन साजरा करत असताना पुन्हा त्यांच्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाबासाहेबांच्या जीवनामध्ये रमाईंचं खूप मोठं असं अनन्यसाधारण असं स्थान आहे. जे आपण म्हणू शकतो की जर रमाई नसत्या तर बाबासाहेब झालेच नसते. आणि म्हणून अशा या रमाईंचा त्याग, अशा या रमाईंचं प्रेम, अशा या रमाईंचं खऱ्या अर्थाने ज्यांना आपण म्हणू की एखादी महिला काय करू शकते त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खरं तर आपल्या रमाई आहे. जसं आपण सावित्रीमाई आणि ज्योतिबांचं उदाहरण देतो तसं बाबासाहेबांचं सांगत असताना रमाईंचा उल्लेख केल्याशिवाय आपल्याला आपलं भाषण पूर्ण होत नाही. तसं रमाईंचा उल्लेख करत असताना, रमाईंचं भाषण करत असताना बाबासाहेबांचा उल्लेख हा होतोच. म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू ज्याला आपण म्हणू तशा अर्थाने रमाईंचं जीवन आहे. आणि हे जीवन त्यांचं असं आहे की त्यांच्यामुळे आपल्यात काय काय बदल झाला आहे आणि तो बदल खऱ्या अर्थाने आपण स्वीकारला आहे का? तो बदल जर स्वीकारला असेल तर त्याप्रमाणे खऱ्या अर्थाने रमाईंचं जीवन कार्य आपण आपल्या अंगी उतरवत आहोत का? हा खरा चिंतनाचा आजचा स्मृतिदिनाचा विषय आहे. जे रमाईंनी केलं त्याच्यातला अगदी तिळमात्र का होईना म्हणजे अगदी छोट्या वाटा आपण उचलतोय का किंवा आपण ते करतोय का याचा विचार आपल्याला अंतर्मुख होऊन करण्याची आज गरज आहे. आणि म्हणून असं म्हटलं आहे की आयुष्यभर कष्ट तुझ्या वाट्याला तुझ्यामुळे फुलपण आमच्या काट्याला. म्हणजे आपण काय काटा आहोत त्याचं फुलामध्ये रूपांतर त्यांच्या या त्यागामुळे झालेलं आहे.
कसे फेडू पांग कसे होऊ उतराई, कसे फेडू तुझे पांग कसे होऊ उतराई, कोटी कोटी लेकरांची आई तू रमाई. आणि म्हणून या रमाईने जे कष्ट उपसलेले आहेत ते कष्ट हे लग्न झाल्यानंतर नाही तर लग्नाच्या आधीपासून त्यांनी ते उपसलेले आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वणंदगावी आपण जाऊन आलेलो आहोत, त्यांचं माहेर पाहिलेलं आहे, त्यांचं स्मारक पाहिलेलं आहे आणि हर्णे बंदरसुद्धा पाहिलेलं आहे. म्हणजे त्यांच्या वणंद गावापासून हर्णे बंदर हे जे 8 किलोमीटरचं जे अंतर आहे ते अंतर त्यांचे वडील, त्यांचं नाव भिकू धोत्रे आणि त्यांची आई रुक्मिणी हे दोघंही काबाड कष्ट करणारे, कष्ट करून पोट भरणारं असं कुटुंब होतं. त्यांच्या घरामध्ये 4 मुलं होती आणि या सगळ्यांचं उदरनिर्वाह या माशांची टोपली वाहून त्याच्यातून जे काही पैसे येतील त्याच्यावरती त्यांचा चालत होता. आणि असे कष्टकरी कुटुंब असताना 18 विश्व दारिद्र्य ज्याला आपण म्हणतो तसं 18 विश्व दारिद्र्य या भिकू धोत्र्यांच्या घरी होतं. रमा म्हणजे ज्याला आपण, त्यांचं नाव आधीचं आहे भागीरथी, रमाईंचं नाव आधीचं होतं भागीरथी आणि नंतर ते रमा ठेवण्यात आलेलं आहे. आता या रमाईंचं जीवनपट लहानपणापासूनच दुःख त्यांच्या वाटेला आलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांची आई आणि वडील हे त्यांच्या लहानपणीच गेले. म्हणजे 7 वर्षाची असताना त्यांची आई गेली, काही महिन्यानंतर वर्षभरात ते त्यांचे वडील देखील गेले. म्हणजे आई वडिलांचं छत्र हरपलेलं असताना देखील रमाईंनी खचून न जाता आपलं जीवन कसं सुखी करण्याचा प्रयत्न केला आहे हे त्यांच्या या पूर्ण जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. की रमाईंची आई ज्या वेळेला कष्ट करायची, घरामध्ये जे आणलेलं असेल त्यांच्या पतिदेवांनी म्हणजेच भिकू धोत्र्यांनी, त्याच्यावरती त्यांच्या घरातले जे भावंड आहेत, 4 भावंड आणि हे दोघं, असं 6 जणांचं जे कुटुंब होतं ते भागत होतं. त्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एवढे पैसे एवढं कष्ट करून मिळत नव्हते, त्यामुळे त्यांची खूप आबाळ होत होती. पण तरीही ज्याला आपण संस्कार म्हणतो, खऱ्या अर्थाने ते धम्मसंस्कारच त्यांच्यावर झाले आहेत की कोणीही कुठल्याही वस्तू कोणी जरी दिली आपल्याला फुकट तरी आपण ती घ्यायची नाही. त्यांचं एक लहानपणचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं, वाचायला मिळतं की लहानपणी जेव्हा शेजारच्या मावशीने त्यांच्या एक काम सांगितलं आणि ते काम करून आल्यानंतर त्यांनी खाऊसाठी म्हणून पैसे दिले. तू काम केलं, आपण पण शाबासकी देतो आपल्या मुलांना आणि त्याचं कौतुक करतो, तसं कौतुक केलं आणि पैसे त्यांना दिले. ते काही जास्त पैसे नव्हते, परंतु ते पैसे पोलक्यामध्ये लपवून जेव्हा रमाई आपल्या घरी आल्या त्यावेळेला आईकडे पाहताना तिचा आनंदी चेहरा बघितला, काय झालं म्हणून विचारलं आणि हे करत असताना पोलक्यातून त्यांच्या पैसे खाली पडले. आणि मग हे पैसे कुठून आले तुझ्याकडे, आणि ते पैसे आलेच कुठून म्हणून आईने जेव्हा त्यांना मारलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी कोणाचेही उचलून घेतलेले नाहीत, कोणाचे म्हणजे पडलेले आहेत म्हणून मी ते घेतले नाही, तर मी काम केलं म्हणून मावशीने मला दिलेले आहेत. पण ही लालच किंवा हा लोभ मनामध्ये निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं कोणीही जरी असं दिले तरी ते पैसे आपण घ्यायचे नाहीत. म्हणजे हा जो संस्कार तो शेवटपर्यंत त्यांनी जपलेला आहे, म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत. त्यांच्या जीवन कार्यामध्ये एवढं दुःख आलं, पैशाची एवढी चणचण भासली, तरीसुद्धा रमाईंनी कोणाकडेही पैशासाठी हात पसरला नाही. कोणी आणून दिलं तरीही ते घेतलेले नाहीत. स्वतःच्या कष्टाचं जे काही असेल ते आपल्या कष्टाचं जे आहे तेच मी वापरणार, दुसऱ्यांनी दिलेलं फुकटचं मी घेणार नाही, हा संस्कार आईने त्यांना घालून दिला आणि तो त्यांनी आयुष्यभर जपला. अशा आपल्या या ज्या रमाई आहेत, तर बाबासाहेब असं म्हणतात, रमा तू जीवनात खूप काही भोगलंस, रमा तू जीवनात खूप काही भोगलंस पण कधीच तक्रार केली नाही. तू स्वतः जळलीस पण त्याची धग मात्र कोणालाही लागू दिली नाहीस. तोंडातून कधीही कठोर शब्द काढला नाहीस. तू माझ्यासाठी अपार कष्ट घेतलेस, तू अनंत यातना भोगल्यास. रमा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. हे बाबासाहेबांच्या तोंडून आलेली जी वाक्य आहेत, ही जी वाक्य हीच आपल्याला बरंच काही सांगून जातात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेब 14 वर्षाचे होते आणि बाबासाहेब मॅट्रिक परीक्षा पास झाले आणि आता आपला मुलगा उपवर झालेला आहे, त्याचं लग्न आपल्याला केलं पाहिजे असं रामजींना वाटलं आणि मग रामजींनी त्यांचं लग्न ठरवण्यासाठी मुली बघायला सुरुवात केली. मुली बघत असताना आधी 2 मुली त्यांनी पसंत केलेल्या होत्या आणि 2 पसंत करून त्यांना
आपण पूर्वी अशी पद्धत होती की मुलींच्याकडे जायचं, पसंती केल्यानंतर त्यांच्याकडे काही पैसे द्यायचे पूर्वी मुलींना. आणि अशा प्रकारे त्यांचं ठरलं. पहिली मुलगी बघितली, ती ठरवली, बाबासाहेबांना योग्य वाटली त्यांना म्हणून त्यांनी ठरवली. दुसरी मुलगी बघितली, तीही ठरवली. आणि त्यांना असं कळलं की या वलंकर जे मामा होते, त्या वलंकर मामांकडे एक मुलगी आहे, ती अनाथ आहे, तिला आई नाहीत, वडील नाहीत, तिचे मामा मामी त्यांचा सांभाळ करतायत. या रमाईंच्या मामीने सुद्धा आईसारखी माया रमाईंना लावली. आणि त्यामुळे रमाईंच्यामध्ये आधीच करुणा होती, ती आणखीन वाढली. आणि अशी करुणामय अशी ही जी रमाई, त्या रमाई आहे म्हणून कळल्यानंतर रामजींनी विचार केला, तर आपण बघून येऊया मुलगी कशी आहे म्हणून. त्यांनी रमाईंना बघितलं आणि त्यांच्या डोळ्यात रमाई भरली. आणि रमाईंना बघितल्यानंतर रामजींनी मनाशी ठरवलं की हीच मुलगी खऱ्या अर्थाने आपल्या भिवासाठी साजेशी आहे. आणि म्हणून रमाईंना पसंत केलं. आणि ते घरी आणखीन पहिल्या मुली बघितल्या होत्या तेव्हापेक्षा जास्त आनंदित रामजी बाबा आनंदी होऊन आपल्या घरी आले. त्यांची जी बहीण होती मेरा आत्या, त्यांनी विचारलं की आज खूपच खुश दिसतोयस, अजून एखादी मुलगी बघितली का? कारण भावाची सवय बहिणीला माहीत असते, त्यामुळे त्यांनी विचारलं. पहिल्या 2 मुली ठरवलेल्या असताना तिसरी मुलगी ठरवून आलो आहे, परंतु आता 2 मुलींचं लग्न, 2 मुलींची जे ठरवलेले आहे त्या घरच्या लोकांना कळलं की आता यांनी तिसरी मुलगी बघितली आणि त्याच मुलीला ह्यांनी पसंत करून तिच्याशीच लग्न करायचं ठरवलेलं आहे. त्यावेळेला सुद्धा पंचायत भरायची. आणि पंचायतीमध्ये आजही कोकणामध्ये अशा प्रकारची पंचायत भरते. आणि कोणाचं लग्न ठरलेलं असेल तर त्या ठिकाणी वाटाघाटी काय आहेत काय नाही याची बोलाचाली होते. या दोन्ही मुलींच्या घरचे आई वडील घरातली लोक हे विचारायला गेले रामजींना की हे असंच करून तुम्हाला चालणार नाही. आणि बरोबर आहे ते सुद्धा. ते म्हणले मला माहिती आहे, मी जे केलेलं आहे त्याचा दंड मी भरतो, परंतु माझ्या भिवाचं लग्न मात्र रमाशीच होईल. आणि अशा प्रकारे त्या दोन्ही मुलींना फक्त दंडच भरला नाही मुलींसाठी, त्या मुलींचं लग्न करण्यासाठी सुद्धा सहाय्य रामजी बाबांनी केलं. म्हणजे रामजी बाबांना रमाई एवढी आवडली होती, कारण आईवडिलांचं छत्र नाही, दुःखातून त्यांनी हे सगळं सावरलेलं आहे. 7 वर्षाची असताना एवढं दुःख तिच्या पाठीशी आलेलं आहे. आणि तरीही या दुःखातून खऱ्या अर्थाने भिवाला ती चांगल्या प्रकारे साथ देईल हा विश्वास त्यांचा सार्थ ठरला. आणि रमाईंनी शेवटपर्यंत बाबासाहेबांना साथ दिली. 1907मध्ये बाबासाहेबांचं आणि रमाईंचं लग्न भायखळा या मच्छी बाजारामध्ये झालं. तो काळ असा होता की आत्ता जसं आपण कार्यालय घेतो आहे बाबासाहेबांच्या कृपेने, मोठी मोठी कार्यालय आपण घेतो, त्या काळामध्ये एवढं खर्च करण्याची आपल्याकडे पैसाच नव्हता. त्या मच्छी बाजारामध्ये लग्न करण्यासाठी म्हणून आधीच ते मच्छी बाजार भरण्याआधीच लग्न त्यांचं कसं उरकायचं त्याच्यामध्ये तिथलं वर्णन आपण वाचू शकतो पुस्तकात की कशा प्रकारचं वातावरण त्यावेळेला होतं. आणि अशा प्रकारे या भिकू धोत्रेंची रमा ही खऱ्या अर्थाने या रामजी सपकाळांची सून झाली. आणि रमाईंचा संसार सुरू झाला. परंतु हा संसार सुरू होत असताना रामजी बाबांनी रमाईला सांगितलं की रमा, भिवाला तुला सांभाळायचं आहे, त्याला मला खूप मोठं झालेलं बघायचं आहे आणि त्यामुळं तुझी साथ तू नक्की मिळेल. आणि भिवाचं जे शिक्षण आहे ते शिक्षण करण्यासाठी तू नक्की त्याला साथ देशील. रामजी बाबासुद्धा खूप प्रेमळ होते, मायाळू होते, अतिशय कडक शिस्तीचे होते. आणि या कडक शिस्तीमध्ये रमासुद्धा त्या घरामध्ये वाढत होती. त्यांच्यावर सुद्धा तशाच प्रकारचे संस्कार होत होते. सगळे घरातले लोक प्रेमळ होते. अशा प्रकारे रमाईंचं जीवन सुरू झालं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रामजी बाबा यांचं बाबासाहेबांचं शिक्षण झाल्यानंतर त्यांना सयाजीराव गायकवाड बडोद्याचे संस्थानिक यांच्याकडे नोकरीसाठी जावं लागलं. आणि नोकरीसाठी जात असताना रामजी बाबांना वाटत होतं की बाबासाहेबांनी शिक्षण घेऊ नये, म्हणजे नोकरी करू नये, शिक्षण घ्यावं. नोकरी करण्यापेक्षा शिक्षणाला जास्त महत्त्व द्यावं. आत्ता नोकरीची गरज नाही, आपलं चाललेलं आहे संसाराचा गाडा, तो आपण चालवू. परंतु बाबासाहेब असं म्हटले की ज्यांनी माझ्यावरती अनंत उपकार केलेले शिक्षणासाठी आणि त्यांचा जो बॉन्ड आहे
म्हणजे जो करार आहे त्या कराराप्रमाणे मला त्या ठिकाणी नोकरीला जाणं गरजेचं आहे. आणि रामजी बाबांचं त्यांनी ऐकलं नाही. रमाईंनी सुद्धा त्यांना विनवणी केली की तुम्ही थांबा, बाबा म्हणतायत तर तुम्ही थांबा. पण बाबासाहेबसुद्धा हट्टी होते आणि त्यांनी जे ठरवलं तेच ते करायचे. आणि त्यामुळं रामजी बाबांचं न ऐकता बाबासाहेब बडोद्याला नोकरी करण्यासाठी गेले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या ठिकाणी त्यांना कशा प्रकारचा अनुभव आला. आणि 2 फेब्रुवारी 1913 रामजी बाबांचं निर्वाण झालं, निधन झालं. ते झाल्यानंतर खऱ्या अर्थाने रमाईंचं छत्र पण हरपलं. तिकडून सयाजीराव गायकवाडांच्या बडोदा संस्थानातून आल्यानंतर नोकरी त्यांची तिथं गेली. त्यांना अतिशय वाईट अनुभव आला आणि बाबासाहेबांनी ठरवलं की आपल्याला आता पुढचं शिक्षण घेण्यासाठी जायचं आहे. आणि ते शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेब गेले आणि सयाजीरावांचीच म्हणजे सयाजीरावांचीच त्यांना खऱ्या अर्थाने शिष्यवृत्ती मिळाली आणि पुढच्या शिक्षणासाठी लंडनला ते गेलेले आहेत. लंडनला जाताना सुद्धा आता नवीन संसार सुरू झालेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे लग्न झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीची, प्रत्येक मुलीची इच्छा काय असते की आपला संसार सुखाचा व्हावा, आपला पती आपल्याबरोबर कायम असावा, त्याने घरातल्या गोष्टींकडे लक्ष द्यावं. पण बाबासाहेब मात्र त्याच्यातले नव्हते आणि त्यामुळे शिक्षणाची ओढ असल्यामुळे बाबासाहेब लंडनला निघाले. लंडनला जाताना एका अर्थाने रमाईंना आनंदही झालेला होता की पुढच्या शिक्षणासाठी रामजी बाबांचा शब्द हा आपल्याला पाळला पाहिजे आणि त्यांना शिक्षणासाठी साथ दिली पाहिजे. आणि म्हणून रमाईंनी डोळ्यात आनंदाश्रू आणून खऱ्या अर्थाने म्हणजे दोन्ही मिक्स होते, आनंदाश्रू पण होते आणि दुःखाश्रू पण होते. अशा प्रकारे या रमाईंना दुःख मिश्रित आणि आनंद मिश्रित अश्रूंनी बाबासाहेबांना लंडनला पाठवलं. कारण रामजींचा जो शब्द आहे की माझ्या भिवाला शिक्षणापासून शिक्षणाची संधी मिळाली तर त्या संधीचं तो सोनं करेल आणि खऱ्या अर्थाने आपल्या समाजाचा तो उद्धार करेल. आणि म्हणून रामजींचा शब्द खरा करण्यासाठी म्हणून आपल्या काळजावर दगड ठेवून रमाईंनी आपल्या बाबासाहेबांना शिक्षणासाठी लंडनला पाठवलेलं आहे. लंडनला गेल्यानंतर त्या ठिकाणी बाबासाहेब पोहोचले आणि पोहोचल्यानंतर त्यांनी रमाईंना एक पत्र लिहिले. त्या अगोदर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक अशिक्षित म्हणजे निरक्षर अशा रमाई आणि एक प्रकाढ पंडित असे बाबासाहेब म्हणजे अतिशय शिक्षण ध्येय वेडे असलेले असे बाबासाहेब. आणि त्यामुळे या रमाईंच्या जीवनामध्ये अशाच प्रकारचं चांगलं जीवन त्यांनी जगावं, त्यांना किमान लिहिता वाचता यावं यासाठी बाबासाहेबांनी ठरवलं की आपण रमाईंना शिकवायचं. आणि मग बाबासाहेब एक दिवस म्हणाले की रमाई चल, रामू चल, मी आज तुला शिकवणार आहे. म्हणलं नाही तुम्ही मला शिकवू नका, मला शिक्षण घ्यायचंच नाही, मला असंच राहू द्या, मी शिक्षण घेऊन काय करणार आहे. बाबासाहेब म्हटले महात्मा फुलेंनी आपल्या सावित्रीबाईंना शिकवलं, आपल्या पत्नीला शिकवलं, तसं मी तुला शिकवणार आहे. तर रमाई म्हणाल्या की एका अटीवर मात्र मी शिकेन, ते म्हणजे फक्त तुम्हीच मला शिकवायचं तर मी शिकते. आणि अशा प्रकारे बाबासाहेबांनी किमान लिहिता वाचता यावं एवढं शिक्षण घरी त्यांना दिलं. आणि मग त्या लिहू वाचू लागल्या. आणि त्यामुळे जेव्हा बाबासाहेब लंडनला गेले म्हणजे अमेरिकेला गेले त्यावेळेला त्यांनी रामूला पत्र लिहिलं, आपल्या पत्नीला पत्र लिहिलं आणि ते पत्र या रमाईंना वाचता आलं. तो जो आनंद होता तो आनंद हा त्यांचा गगनात मावेनासा झाला. पत्र असं होतं बाबासाहेबांनी लिहिलेलं. रामू, प्रिय रामू, अनेक आशीर्वाद. मी तुझे आनंदाचे अश्रू ओंजळीत भरून घेऊन मुंबई सोडली आहे. अमेरिकेला पोहोचलो, प्रवास सुखकर झाला. तुला सोडून येताना माझं मन भरून आलं, मी गलबलून गेलो होतो. पण रामू, आपला हा विरह आपणास फार मोठं करणार आहे. रामू, अमेरिका हा देश भारताच्या मानाने फार पुढारलेला. येथे जातीभेद धर्मभेद नाहीत. मोकळ्या वातावरणात वावरताना खूप बरं वाटतं.
येथे मनाला वाटेल तेथे मी जाऊ शकतो, बोलू शकतो. इथे एकमेकांना स्पर्श वर्ज नाही. येथे माणसामाणसात भेद नाही. मला खूप बरं वाटतं. मोकळं मोकळं स्वच्छ व आनंदी जीवन, उत्साही असं वाटतं. रामू, मी वणव्यातून धावण्याची प्रतिज्ञा केली. वणवा म्हणजे जातीभेदाचा, अस्पृश्यतेचा वणवा आहे. त्याला मोडून काढायचं मला, तो विझवायचा आहे आणि समतेचं वातावरण मला निर्माण करायचं आहे. यातूनच आपल्या भारताला नवा प्रकाश देण्याचं मी काम करेन, याची मला नक्की खात्री आहे. अमेरिका हा देश निग्रोची गुलामगिरी नष्ट करणाऱ्या अब्राहम लिंकन यांचा, गुलामांचं नेतृत्व करून त्यांना माणुसकीचे हक्क प्राप्त करून देणाऱ्या बुकर टी वॉशिंग्टनचा आहे. रामू, तुझ्या कष्टाची मला जाणीव आहे. तुझे कष्ट मला नेहमीच प्रेरणा देतात. मी पण आपल्या देशातील अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न करीन. रामू, तू माझ्या पाठीशी उभी आहेस. ही लढाई मी जिंकणारच. येथील विचाराने मला नवीन दृष्टी दिली. माझ्या विचारांना नवे पंख फुटले. यांच्या जोरावर कार्याची उंच भरारी घेईन निळ्या नभात. मला तुझी खूप आठवण येते. तू माझ्या मागे खंबीर उभी आहेस म्हणून तर मी इथे येऊ शकलो. संसाराचा भार तू पेलते आहेस. अशी पत्नी लाभली हे खरं तर माझं भाग्यच. मुकुंदा सुकडा म्हणजे त्यांचा पहिला मुलगा आहे यशवंत. तो अतिशय बारीक होता आणि त्यामुळे त्याला बाबासाहेब सुकड्या असं म्हणत. आणि त्यांच्या भावाचा जो मुलगा होता मुकुंद, म्हणून मुकुंद आणि सुकड्या यांच्याकडे लक्ष दे आणि तुझ्या तब्येतीला जप. तुझाच भीमराव रामजी आंबेडकर. असं हे पत्र त्यांनी पाठवलं आणि हे रमाईंनी ते पत्र वाचलं. एकदा वाचलं नाही, खूपदा ते वाचत राहिल्या. म्हणजे मला लिहिता वाचता जर येत नसतं तर बाबासाहेबांनी म्हणजे माझ्या पतीने लिहिलेलं पत्र, मला साहेबांनी लिहिलेलं पत्र मी वाचू शकले नसते. त्यांच्या भावना मला कळल्या नसत्या आणि म्हणून मी लिहायला वाचायला शिकले. याचा खूप आनंद, खूप अभिमान त्यांना वाटू लागला. अशा प्रकारे या बाबासाहेबांना साथ देणाऱ्या रमाई, त्यांचं जर आपण दुःखाचं जर वर्णन केलं ते शब्दात करू शकत नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शिक्षणासाठी बाबासाहेब गेले लंडनला, अमेरिकेहून ते परत आले. परत आल्यानंतर मुंबईमध्ये त्यांना सिडनेहम या कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्यानंतर आता आपलं चांगलं होणार आहे. अतिशय आनंद झाला रमाईंना की आता आपला संसार चांगला होईल. बाबासाहेब आता इथेच असतील, माझे साहेब इथेच राहतील. आणि त्यामुळे बाबासाहेबांचा जो पहिला पगार आला त्यातले पैसे, आलेल्या पगाराचे पैसे बाबासाहेबांनी रमाईंच्या हातात दिले आणि रमाईंना सांगितलं की आत्तापर्यंत तू खूप हाल सोसले आहेत, तर हे पैसे घेऊन आता संसाराला आपल्या सुरुवात करूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रमाईंना खूप आनंद झाला. एवढे पैसे त्यांनी कधी बघितले नव्हते आणि त्यांना आनंद झाला. त्यांनी सगळ्यांसाठी कपडे घेतले, सगळ्यांसाठी खाऊ आणला, गोडधोडाचं जेवण केलं. बाबासाहेबांसहित सगळ्यांना कपडे आणले, स्वतःला मात्र काही घेतलं नाही. म्हणजे ही जी त्यागाची वृत्ती आहे, तर आपण काय करतो, आपण आधी घेतो, बाकीच्यांचं नंतर बघू. आजची पिढीची जी आहे वृत्ती ती कशा पद्धतीने, त्यावेळची रमाईंची वृत्ती कशी होती, म्हणजे जे जे काही करायचं ते फक्त दुसऱ्यांसाठी. अशा या रमाईंनी सगळ्यांसाठी खर्च केला, स्वतःसाठी मात्र काहीच घेतलं नाही. आणि मग असे दिवस चालले असताना बाबासाहेबांच्या लक्षात आलं की आता आपल्याला पुढचं शिक्षण अजूनही घ्यायचं आहे. त्या शिक्षणासाठी आपल्याला पैसा हा वाचवला पाहिजे. आता आपल्याला शिष्यवृत्ती मिळणार नाही. आणि मग रमाईंना त्यांनी सांगितलं की मला पुढच्या शिक्षणासाठी परत जायचं आहे, आता आपल्याला पैसे साठवावे लागतील. आणि मग बाबासाहेबांनी सांगितल्यानंतर रमाईंनी सुद्धा तशाच प्रकारचं वर्तन केलेलं. म्हटलं नाहीत की आज आपण काय म्हणू की तुम्ही कशाला जाताय, इथं नाही का, हे नाही का, नोकरी आहे, कशाला जायचं आहे वगैरे वगैरे. परंतु रमाई म्हणाल्या ठीक आहे, तुम्ही जसं म्हणाल तसं तुमचं शिक्षण पूर्ण करा आणि परत तुम्ही या. आणि अशा प्रकारे रमाईंनी बाबासाहेबांना त्यावेळेला पुन्हा एकदा शिक्षणाची संधी दिलेली आहे. आणि बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की या ठिकाणी जे काही पैसे साठतील, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेबांचा 8 वर्षाचा अभ्यासक्रम होता, त्यांनी 2.5 वर्षामध्ये तो पूर्ण केला. ग्रंथालयात बसून त्यांनी पावाच्या तुकड्यावरती दिवस काढले. परंतु रमाईला तेही सांगितलं नाही त्यांनी. म्हणजे रमाईंचा जसा त्याग होता तसा बाबासाहेबांनी सुद्धा आपल्यासाठी
त्याग केलेला आहे सगळ्या गोष्टींचा, हे पण आपण विसरता कामा नये. रमाईंचं जीवन त्यागमय होतं हे का म्हणतो आपण, तर जसं सांगतील बाबासाहेब त्याप्रमाणे रमाई वागत आल्या. त्यांनी सांगितलं, रामू, आपल्याकडे एक काडेपेटीमध्ये 30 काड्या असतात. या 30 काड्या आहेत, त्या 30 दिवस पुरतील. आज आपण एक काडी विजली, दुसरी पेटवतो, तिसरी पेटवतो, त्याचा कधीच विचार करत नाही. पण बाबासाहेबांनी सांगितलेलं असल्यामुळे रमाईंनी एकाच काडीमध्ये चूल पेटून तोच विस्तव रात्रीच्यासुद्धा जेवण तयार करण्यासाठी ठेवायचा. त्यावेळेला जेवण कसं मिळत होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तरीसुद्धा तो विस्तव ठेवणं आणि एकच काडी वापरणं हे त्यांनी तंतोतंत आपल्या जीवनामध्ये पाळलं. जे संसार कसा काटकसरीने करावा ते रमाईंकडून आपल्याला खरं तर शिकलं पाहिजे. त्याग किती करावा, कसा करावा हे रमाईंकडून आपण शिकलं पाहिजे. मग रमाईंनी असं करत करत आपला संसार केला. पैसे बाबासाहेब पाठवत होते आधी, पण ते नंतर पाठवणंही बंद झालं. आणि मग रमाईंनी गोवऱ्या थापणं, शेणी वेचणं, कोळसा वेचणं अशा प्रकारचं काम सुरू केलं. त्याचबरोबर त्यांचे जे पुतणे होते, मुकुंदा होता, त्यांचा मुलगा यशवंत होता. तर यशवंताला काही काम जमायचं नाही, पण त्यांचा जो पुतणे होता मुकुंदा, हा सुद्धा बाहेर जाऊन छोट्या छोट्या गोष्टी तो विकत असेल. जे स्टोवच्या पिण्या असतील किंवा कोळसा असेल, अजून काही असेल, तर अशा छोट्या छोट्या वस्तूही तो विकायचा. त्यातून काही पैसे मिळायचे. लक्ष्मीबाई घरातलं सगळं काम करायच्या, त्यांच्याबरोबर बाकीचं काही काम मिळालं तर त्या करायच्या. अशा प्रकारे रमाईंनी घरामध्ये आपला संसार चालू ठेवला. पण यातलं एकही अक्षर बाबासाहेबांना सांगितलं नाही. बाबासाहेब समजूनच होते, पण तरीसुद्धा रमाईचा हा जो त्याग आहे, या त्यागामुळेच बाबासाहेब शिक्षण घेऊ शकले. आणि हे करत असताना या यशवंतानंतर दुसरी जी मुलं झाली, ती मुलं मात्र त्यांची जगली नाही. त्याला कारण कोणतं आहे, तर रमाईंना योग्य प्रकारचा आहार त्या काळात मिळालाच नाही. परिस्थितीची एवढी हालाकीची होती. रामजी बाबा गेल्यानंतर स्वतः कष्ट करून खंबीरपणे त्या उभ्या राहिल्या. घरातल्या एवढ्या लोकांचं पोषण करायचं आहे, तर आता मला कंबर कसूनच उभं राहायला पाहिजे. म्हणजे दुःख बाजूला सारून त्यांनी कंबर कसली आणि कष्टाला सुरुवात केलेली आहे. आपण थोड्या थोड्या गोष्टींसाठी सुद्धा आपण घरामध्ये रागवतो, रुसतो, फुगतो. परंतु रमाईंनी कुठल्याही प्रकारचं म्हणजे कुठलाही प्रसंग आला तर त्या प्रसंगाला रमाईंनी खंबीरपणे तोंड दिलेलं आहे. ही जी खंबीरता आहे, या दुःख बाजूला सारून ही खंबीरपणा आपल्या मनामध्ये आणणं ही साधी गोष्ट नाही. ती रमाईंनी ती केलेली आहे. आणि सगळं दुःख बाजूला सारून आपल्या घरातल्या मंडळींचं पोषण करणं ही जबाबदारी त्यांनी पेलली, समर्थपणे पेलली. म्हणजे नुसतीच आहे माझा संसार रडत खडत त्यांनी केला नाही, तर खूप धैर्याने, खूप खंबीरतेने, प्रेमळपणाने आणि काटकसरीने त्याग करून त्यांनी आपला संसार केला. आणि अशा प्रकारे बाबासाहेबांच्या जीवनामध्ये म्हणूनच त्यांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. अशा या बाबासाहेबांच्या शिक्षणामध्ये कायम अग्रेसर असणाऱ्या रमाई या आपल्या पोटाला पिळा घालून, आपलं पोट उपाशी ठेवून इतरांचं पोट भरण्यासाठी झटत होत्या. सकाळी जेवण असेल तर संध्याकाळी मिळेलच याची त्यांना खात्री नव्हती. अशा प्रकारे त्यांचं जीवन चालू होतं. बाबासाहेब पुन्हा जेव्हा भारतामध्ये आले आणि त्यांच्या लक्षात आलं, वाचनातून असं लक्षात आलं त्यांच्या, की मी माझ्या समाजासाठी काय करू शकतो, मग मी काय केलं पाहिजे. त्यांचा आराखडाच त्यांनी तयार केला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते जेव्हा बोटीने यायचे त्यावेळेला त्यांच्या सत्कारासाठी अनेक जण त्या ठिकाणी गर्दी जमलेली असायची. आणि मग बाबासाहेबांनी असं ठरवलं की माणसाला माणूस म्हणून जगायचं असेल तर ही जी जातीभेद जो आहे तो आपल्याला मोडून काढला पाहिजे. ही जी गुलामगिरी आहे अस्पृश्यतेची, ती आपल्याला मोडून काढली पाहिजे. आणि माझ्या आत्तापर्यंतच्या शिक्षणाचा उपयोग हा या अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आणि माझ्या समाजाला या गुलामीच्या दलदलीतून वर काढण्यासाठी उपयोग करीन. आणि हेच रामजींचं स्वप्न हे बाबासाहेबांनी पूर्ण केलेलं आहे रमाईच्या साथीनं. आणि अशा प्रकारे बाबासाहेब जेव्हा आले तेव्हा त्यांनी वकिली सुरू केली. वकिलीतून काही पैसे मिळायला लागले, परंतु समाजाप्रती त्यातला पैसा ते खर्च करू लागले. आणि मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेब पुस्तकं आणायचे, वाचत बसायचे आणि त्यांचं लक्ष नसायचं घराकडे.
पुस्तक वाचण्यामध्येच त्यांचं लक्ष असायचं आणि रमाई मात्र बाबासाहेब जेवल्याशिवाय कधीही जेवत नसत. आणि बाबासाहेबांना जेवण करायचं म्हणून जेव्हा बोलवायला गेल्या तर बाबासाहेबांचं अजिबात त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. आणि मग रमाई रागवल्या की तुमचं लक्ष नाही, मी किती वेळ इथं उभी आहे, आपल्याला जेवायचं आहे. तरीही बाबासाहेब म्हटले माझं पुस्तक वाचून झाल्याशिवाय मी काही येणार नाही. मग रमाई काय म्हणताय की या पुस्तकामध्ये संसार कसा करायचा हे सांगितलं आहे का तेवढं बघा. म्हणजे हा संवाद त्यांचा असायचा, लटकाराग त्यांचा असायचा, पण त्याच्यामागे प्रेमाची भावना असायची. आणि जोपर्यंत बाबासाहेब जेवत नाहीत तोपर्यंत रमाईसुद्धा कधीच जेवल्या नाहीत. अशा प्रकारचं कष्ट उपसत त्यांचं जीवन चाललेलं होतं. बाबासाहेबांच्या या बाजूला महाडचा सत्याग्रह असेल, काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या परिषदा ते घेत असतील. बहिष्कृत भारत हितकारिणी सभा त्यांनी स्थापन केलेली होती. ही सभा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था त्यांनी निर्माण केल्या, वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेजेस त्यांनी काढले, शाळा काढल्या. परंतु हे सगळं करत असताना रमाईंच्या त्यागाला आपल्याला विसरता कामा नये. रमाईंनी हा त्याग केला म्हणूनच बाबासाहेब हे सगळं करू शकले. आणि म्हणून बाबासाहेबांच्या जीवनामध्ये रमाईंचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि मग बाबासाहेबांनासुद्धा याची जाणीव होती. बाबासाहेबांकडे जेव्हा रमाईंनी हट्ट केला की मला दागिने पाहिजेत, त्यावेळेला बाबासाहेब म्हटले हो मी तुला दागिने घेईन, तुला काय करायचं दागिने घालून. ते म्हटलं सगळ्या महिलांच्या गळ्यामध्ये दागिने असतात, मला मात्र तुम्ही दागिने घेतो म्हणता परंतु घेत नाहीत. एक दिवस बाबासाहेब गेले आणि दागिने घेऊन आले. दागिने रमाईंच्या हाती दिले आणि म्हटले आता हे दागिने मी आणले, तू घाल. रमाईंनी दागिने घातले, सगळं आवरलं आणि कुंकवाचा करंडा बघायला गेला. कुंकू लावण्यासाठी आरशात बघायला गेल्या तर सगळीकडे शोधल्यानंतर करंडा त्यांना सापडलाच नाही. आणि मग त्या सगळीकडे शोधत होत्या. मग माझा कुंकवाचा करंडा नाही, दागिने घालून काय उपयोग असं त्यांना वाटलं त्यावेळेला. आणि मग बाबासाहेबांना म्हटल्या अहो मी दागिने घातले, कुंकवाचा करंडा मी शोधते पण मला काही सापडत नाही येतो. तर बाबासाहेब मिश्किलपणे हसले, असेल तिथेच बघ म्हणून. आणि मग रमाईंच्या लक्षात आलं की तो कुंकवाचा करंडा बाबासाहेबांनीच लपवून ठेवलेला आहे. आणि मग त्या म्हणाल्या हे सगळे दागिने तुमचे घ्या आणि कुंकवाचा करंडा मात्र द्या, ते माझं सौभाग्याचं लक्षण आहे आणि तुम्ही आहात तर मी आहे. आणि म्हणून मग बाबासाहेबांना त्यांनी सांगितलं, म्हणजे ही जी वृत्ती आहे की पतीवरचं प्रेम किती असावं हे आपल्या रमाईंकडून शिकावं. आणि त्यामुळे बाबासाहेबांनाही हे लक्षात होतं. बाबासाहेबांनाही रमाईच्या कष्टाची जाणीव होती. त्यातला यशवंत फक्त जगला, परंतु दोन्ही मुलं, एक रमेश दुसरी इंदू आणि राजरत्न, ही तिन्ही मुलं, चारही मुलं त्यांनी गमावली. आणि हा जो यशवंत होता तोच जगला. म्हणजे अशा प्रकारे त्याही दुःखातून बाबासाहेबांना रमाईंनी सावरलं. जेव्हा राजरत्न गेला की राजरत्न जेव्हा जन्मला तेव्हा छान राजबिंडा असा तो दिसायचा, बाबासाहेबांसारखाच गोरापान होता, दष्टपुष्ट होता. परंतु न्यूमोनिया झाला त्याला आणि या न्यूमोनियामध्ये 2 वर्षाचा असताना हा राजरत्न गेला. म्हणजे 1926मध्ये राजरत्न गेला. आता राजरत्नाकडे बघून बाबासाहेबांना वाटायचं की आता या माझ्या मुलाला मी माझ्यासारखं मोठा करेन. म्हणजे प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की माझ्या मुलाला मोठं करण्याचं. कारण यशवंत लहान असताना तो अतिशय कुपोषित होता. त्याचं व्यवस्थित पोषण न झाल्यामुळे तो सतत आजारी असायचा. परंतु रमाईंनी सांगितल्यानंतर परत कधीही बाबासाहेबांनी यशवंताला रागवले नाहीत किंवा त्यांना मारलं देखील नाही. म्हणजे हे एकमेकांवरचं जे प्रेम आहे हे आपल्याला या रमाईंच्या आणि बाबासाहेबांच्या अनेक संवादातून आपल्याला दिसून येतं, त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून, आचरणातून दिसून येतं. आणि अशा प्रकारे या रमाईंनी राजरत्न गेल्यानंतरसुद्धा बाबासाहेब खऱ्या अर्थाने कोलमडले होते की माझा राजरत्न एवढा चांगला आहे, त्याला मी असं करेन. परंतु ते सगळं करत असताना राजरत्नालासुद्धा ज्या वेळेला न्यायची वेळ आली त्यावेळेसुद्धा बाबासाहेबांकडे पैसे नव्हते. म्हणजे बघा, एवढा मोठा प्रकांड पंडित असूनसुद्धा त्यांच्याकडे त्यावेळेला आपल्या मुलाला दफन करण्यासाठी सुद्धा कापड घ्यायला पैसे नव्हते. म्हणजे इतकी वाईट अवस्था असताना देखील बाबासाहेबांनी आपल्या घरचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या मुलाबाळांचा विचार न करता केवळ आणि केवळ या दोघांनीही म्हणजे रमाईंनी आणि बाबासाहेबांनी
फक्त आपल्या समाजासाठी, आपल्या समाजाच्या उद्धारासाठी, समाजाच्या कल्याणासाठी कष्ट घेतलेले आहेत. आणि अशा प्रकारे रमाईंचं हळूहळू आपलं पोषण न झाल्यामुळे, आहार व्यवस्थित न मिळाल्यामुळे, बाळंतपणसुद्धा एवढी कठीण झाल्यामुळे, मूल कुपोषित झाल्यामुळे त्यांची मुलं जास्त जगली नाहीत. आणि अशा प्रकारे या सतत बाळंतपणं झाल्यामुळे, पोषण न झाल्यामुळे त्यांना क्षय रोग झाला. म्हणजे कायम आपल्या पतीची काळजी, लंडनला गेले, अमेरिकेला गेले, कोलंबियाला गेले, कसं ते जगत असतील, कसं खात असतील, त्यांना वेळेवर जेवण मिळत असेल का, ते वेळेवर झोपत असतील का, त्यांचं राहण्याची सोय झाली आहे का, अशा वेगवेगळ्या प्रकारची चिंता त्यांना कायम असायची. जरी ते भारतात आले तरीसुद्धा त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी कायम रमाई घेत असत. परंतु त्यांच्या काळजीमुळे आणि या सतत बाळंतपणं झाल्यामुळे त्यांना क्षय रोग झाला आणि त्यामुळे बाबासाहेब रमाईंपासून दूर राहू लागले. रमाईंना वाटायचं हे का दूर राहत आहेत, परंतु मग रमाईंना सांगावं लागलं की तुझी बाळंतपणं ही झाल्यामुळे, तुझी तब्येत ठीक नसल्यामुळे डॉक्टरांनी आपल्याला आता पुन्हा बाळंतपण होऊ नये, तुझं बाळ होऊ नये याची काळजी घ्यायला सांगितली आहे. आणि मग रमाईंना ते वाटलं आणि त्यांचं दुःख तर कायम होतंच आपली मुलं गेल्याचं, पण ते दुःख असं बाजूला सारून बाबासाहेबांना साथ देण्यासाठी त्या तशाही अवस्थेमध्ये खंबीरपणे उभ्या होत्या. आणखीन एक त्यांच्या जीवनातला प्रसंग की ज्या वेळेला बाबासाहेब गोलमेज परिषदेसाठी गेले, त्यावेळेला त्या परिषदेला जेव्हा ते गेले त्यावेळेला बाबासाहेबांनी 1930मध्ये गोलमेज परिषदेला गेले, त्यावेळेला बाबासाहेबांना इंग्लंडवरून त्या इंग्रजांनी निमंत्रित केलेलं होतं आणि अस्पृश्यांचे नेते म्हणून त्यांची निवड केली होती. आणि अस्पृश्यांची बाजू मांडण्यासाठी बाबासाहेब गोलमेज परिषदेला गेले. बाबासाहेबांना खूप आनंद झाला. ते आलेलं पत्र रमाईंना वाचून दाखवलं की मला आता जायचं आहे माझ्या समाजाची बाजू मांडण्यासाठी. आणि अशा प्रकारे बाबासाहेब गेले. त्यावेळेला रमाईंची तब्येत तशी खालावलेलीच होती, पण तरीसुद्धा रमाईंनी अतिशय हसतमुखाने बाबासाहेबांना पाठवलेलं आहे. आणि त्यानंतर बाबासाहेब परत आले. बाबासाहेबांना खूप आनंद झाला. आता अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, त्याकडे न जाता आपण पुढे जाऊयात की त्यावेळेला रमाईंची तब्येत खूप खराब झालेली होती. रमाईंना उठणं बसणंसुद्धा अवघड होतं, खोकला वाढलेला होता. आणि मग अशामध्ये हवा बदल केला तरच आपल्याला रमाईंना काही दिवस पुढे अजून त्या जगू शकतील. आणि म्हणून वराळे कुटुंबीय जे होते, या वराळे कुटुंबांकडे त्यांचं धारवाडला बाबासाहेबांच्या प्रेरणेने एक वसतिगृह काढलेलं होतं. आणि या वसतिगृहामध्ये मुलं होती. या बाबासाहेबांनी लंडनला जाताना वराळे त्यांना मामा म्हणत वराळे मामांकडे त्या आपल्या रमाईंना पाठवलं की धारवाडला यांना घेऊन जा, म्हणजे जरा हवा पालट झाल्यानंतर रमाईंची प्रकृती सुधारेल. आणि खरं तसंच झालं की धारवाडला गेल्यानंतर तिथल्या वातावरणामुळे रमाईंच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. रमाई त्या ठिकाणी राहत असताना थोडे दिवस चांगले गेले, परंतु काही दिवसांनी असं लक्षात आलं की मुलांना कुठल्याही प्रकारचं अन्नधान्य मिळत नाही. त्यांना मिळालेली जे सरकारकडून जे फंड मिळत होता तो फंड बंद झालेला आहे, मिळालेला नाही आहे. ज्या दुकानातून ते सामान घेत होते मुलांच्या जेवणासाठी, ते राशनसुद्धा त्यांना ते बंद झालेलं होतं, कारण त्यांचे पैसे थकलेले होते. आणि त्यामुळे एक दिवस असा आला की मुलांना अन्नच मिळालं नाही. आणि मग रोज रमाई मुलांशी संवाद साधायच्या, त्यांच्याशी बोलायच्या. त्यामुळे मुलं त्यांना आई म्हणू लागली. आणि मग त्यांना रमाईंना असं वाटलं की मुलांचा चिवचिवाट काही दिसत नाही, किलबिलाट दिसत नाही या ठिकाणी, आणि मुलं काय करतायत. मग वराळे यांना सांगितलं नव्हतं रमाईंना अशा प्रकारे परिस्थिती आहे म्हणून. परंतु मग रमाईंनी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आज आपल्याला कुठल्याच प्रकारचं धान्य मिळालेलं नाही, मुलांना आपण जेवण देऊ शकत नाही. तर रमाईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि रमाईंनी सांगितलं, एवढंच आहे ना, माझ्या हातातल्या बांगड्या घ्या, त्या गहाण ठेवा, विका, काही करा, पण मुलांच्या जेवणाची पैसे मात्र तुम्ही घेऊन या. म्हणजे हे जे दुसऱ्यांप्रती असलेलं जे प्रेम आहे, जो जिव्हाळा आहे, जी आपुलकी आहे, ती आपुलकी किती आहे तर इतरांच्या मुलांनासुद्धा आपल्या मुलांप्रमाणे वागवणं ही इतकी साधी गोष्ट नाही आहे. ते रमाईंनी ते केलं. म्हणजे कशाचाही विचार न करता, आपण आजारी आहोत तर त्याचाही विचार न करता त्या रमाईने आपल्या बांगड्या काढून दिल्या. आणि त्या दिवशी मुलांना तर म्हटल्या, मीच आज स्वयंपाक करून मुलांना घालणार आहे,
म्हणजे आजारी असताना सुद्धा इतरांसाठी झटण्याची, कष्ट करण्याची, सोसण्याची जी सहनशीलता आहे ती सहनशीलता रमाईंमध्ये खूप होती. आणि अशा प्रकारे त्या मुलांना आनंदाने जेव घालून रमाईंनासुद्धा खूप आनंद मिळाला. खूप त्यांना मन शांत झालं की आज मी माझ्या हाताने ह्या मुलांना जेवू घातलं. म्हणजे अशा प्रकारे रमाईंनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत जसं बाबासाहेबांनी समाजासाठी केलं आणि रमाईंनी आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी हे सगळं केलं. आणि मग हळूहळू रमाईंची तब्येत धारवाडवरून पुन्हा आल्यानंतर पुन्हा त्यांची तब्येत बिघडली आणि एवढी बिघडली की त्यांना आता अंथरुणातून उठणंसुद्धा अवघड झालेलं होतं. परंतु त्या अगोदर रमाई जरी पैसे बाबासाहेब देत असतील तरीसुद्धा जेवढा पैसा लागतो तेवढ्याच पैशात काटकसरीने त्या संसार करत होत्या आणि राहिलेले पैसे ते शिल्लक ठेवत होत्या. हे कशासाठी? तर आपल्याला घर असलं पाहिजे, आपल्याला स्वतःचं घर असलं पाहिजे यासाठी त्यांनी पैसा जमा केला. आणि म्हणजे तो काही पुरणारा नव्हता तरीसुद्धा की आपल्याला घर असावं ही त्यांची इच्छा होती. आणि मग बाबासाहेबांनी कमावलेल्या पैशातून आणि रमाईंच्या साठवलेल्या पैशातून आपण जे आज राजगृह मुंबईला पाहतो हिंदू कॉलनीमध्ये, तर ते राजगृह बांधलं. आणि रमाईंचा त्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. त्याही आजारीच होत्या पण तरीसुद्धा त्या आजारपणामध्ये तो एक वेगळा आनंद त्यांना मिळाला की आपलं घर कसलं ते तर खऱ्या अर्थाने ते ग्रंथालयच होतं. कारण सगळीकडे आजही आपण जर पाहिलं तर खालपासून वरपर्यंत 50,000च्या वर पुस्तकं त्या राजगृहामध्ये आहेत. आपण पाहिलं तर मान वरती करूनच आपल्याला ते पुस्तकांचं हे बघायला लागतं. म्हणजे अशा प्रकारे बाबासाहेब हे पुस्तक वेडे होते आणि त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं ही जमा केलेली होती. आणि मग या राजगृहामध्ये त्या आल्या. परंतु या राजगृहामध्ये आल्यानंतर त्यांना जास्त काळ त्या राजगृहामध्ये राहता आलं नाही. परंतु जेव्हा होत्या त्यावेळेला बाबासाहेबांकडे कोण येतं आहे, कशासाठी आलेलं आहे, तो खूप लांबून आला असेल तर जेवणा खाण्याची काही व्यवस्था आपण करू शकतो का, त्याला पाणी देणं असेल, चहा पाणी करणं असेल, त्यावेळेला जे जे शक्य होतं ते रमाई अगदी आत्मीयतेने विचारपूस करत असत. आणि मग रमाईंचं आजारपण वाढलं आणि या आजारपणामध्ये ते इतकं वाढलं की त्याला आता औषधाचासुद्धा काही परिणाम होत नव्हता. आणि अशा प्रकारे रमाईंचं जे निर्वाण झालेलं आहे ते निर्वाण 27 मे हे 1935ला झालेलं आहे. आणि बाबासाहेबांना कळलं, ते एका ठिकाणी वसतिगृहाच्या स्थापनेसाठी गेलेले असताना त्यांना निरोप आला की रमाईंची तब्येत खूपच बिघडलेली आहे की आपण घरी यावं. पण तो कार्यक्रम उरकून बाबासाहेब आले तर रमाईंचा शेवटचा श्वास चालू होता. बाबासाहेबांनी रमाईंना आपल्या मांडीवर घेतलं. बाबासाहेबांकडे रमाईंनी डोळे भरून पाहिलं आणि रमाईंनी श्वास सोडला. अशा या रमाईंना विनम्र अभिवादन. त्यांच्याप्रती आपण असं म्हणू शकतो की त्यागालाही वाटावी लाज, असा माई तुझा त्याग, तुझ्या त्यागानेच निर्माण झाला आम्हा लेकरांचा अभिमान. अशा प्रकारे रमाईंनी केलेल्या कष्टाची आज खरं तर आपण जाणीव ठेवू. आपण या समाजासाठी, बाबासाहेबांनी दिलेल्या धम्मासाठी काय करू शकतो, जे जे शक्य आहे ते आपण केलं पाहिजे. आता काय शक्य आहे आपल्याला? आपण रमाईंनी इतका त्याग तर नाही करू शकत, कारण बाबासाहेबांनी आपल्याला इतकं सगळं दिलेलं आहे. ते आपल्याला 7 जन्मी पुरेल एवढं आहे. त्या वर्षानुवर्ष जन्मोजन्मी पुरेल इतकं आपल्यावरती उपकार करून ठेवलेले आहेत. पण बाबासाहेबांप्रती किंवा रमाईंप्रती आपलं कर्तव्य काय आहे हेच खरं तर आपण विसरून गेलो आहे. आपण आपल्या घरामध्ये आपलं कुटुंब जेव्हा सांभाळत असतो तेव्हा विहारात येताना सुद्धा काही महिला आपल्या पतीला घरातली कामं केल्याशिवाय बाहेर सोडत नाहीत. असे अनेक कुटुंब आहेत की समाजाप्रती त्यांना काही घेणं देणं नाही आहे. बाबासाहेबांनी दिले पण आमच्या कष्टाने आम्ही मोठे झालो असं म्हणणारे लोक आहेत. परंतु बाबासाहेबांच्या या त्यागामुळे, रमाईंच्या त्यागामुळे आज आपण सोन्याचा घास खात आहोत. परंतु याची जाणीव आपण ठेवणं हे खऱ्या अर्थाने
आपल्याला रमाईंना आदरांजली वाहण्यासारखं आहे, विनम्र अभिवादन करण्यासारखं आहे. आणि म्हणून असं म्हणावंसं वाटतं की भीमरावांच्या कार्यात दिला मदतीचा हात, भीमरावांच्या कार्यात दिला मदतीचा हात, केली हिमतीने प्रत्येक संकटावर मात, केली हिमतीने प्रत्येक संकटावर मात. पुण्यवान, धैर्यशील, हिम्मतवान आई, सर्वांना पूज्य आहे ती महान अशी रमाई. त्यागमूर्ती माता रमाईंच्या या कार्याला, या त्यागाला, या कष्टाला, या दुःखाला विनम्र अभिवादन करून त्यांच्या पवित्र स्मृतीला कोटी कोटी प्रणाम करून मी याच ठिकाणी थांबते. जय भीम. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ताई. ताईंनी अगदी रमाईच्या जन्मापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत रमाईची जीवनगाथा आपल्यासमोर प्रकट केली, सांगितली. आणि खरंच शेवटी सगळ्यांची डोळे गहिवरून आले. तर खूप छान सांगितलं ताई. परत एकदा आपण साधुकार देऊया ताईंसाठी. साध साध साध. अवचरे सरांनी एक खूप छान कविता पाठवलेली आहे रमाईवरच, ती मला वाचावीशी वाटते. त्या कवितेचं नाव आहे त्यागमूर्ती. भीम तेजस्वी सूर्याची रमाई होती सावली, भीम तेजस्वी सूर्याची रमाई होती सावली, 9 कोटी लेकरांची रमाई झाली माऊली. कधी ना हट्ट हसतमुखाने संकटासी ती झुंजली, कधी ना हट्ट हसतमुखाने संकटासी ती झुंजली, हृदयाशी कवटाळले अनाथ रंजली गांजली, वाट सुखाची तिच्या कृपेने आमच्या नशिबी भावली, भीम तेजस्वी सूर्याची रमाई होती सावली. बाबा भीमाला शिक्षणासाठी दिली रमाने साथ, बाबा भीमाला शिक्षणासाठी दिली रमाईने साथ, भीमरावांना शिक्षण घेऊन गुलामीला मारली लाथ, औषधाविना स्वलेकरांना मूठमाती वाहिली, औषधाविना स्वतःच्या लेकरांना मूठमाती वाहिली, भीम तेजस्वी सूर्याची रमाई होती माऊली. बॅरिस्टराची सून असून पत्नी ना कशाची केली आस, बॅरिस्टराची असून पत्नी ना कशाची केली आस, हृदयात दडवून ठेविला होणारा तो त्रास. माझे पती खूप शिकावे स्वप्ने सदा तिने पाहिली, माझे पती खूप शिकावे स्वप्ने सदा तिने पाहिली, आणि भीम तेजस्वी सूर्याची रमाई होती सावली माऊली. जिने कष्टता सुखदुःखाची केली नाही तमा, जिने कष्टता सुखदुःखाची केली नाही तमा, 9 कोटीची आई जाहली भीमरावांची रमा, तिच्या कष्टाची कमाई आज आमच्या पदरी घावली, तिच्या कष्टाची कमाई आज आमच्या कष्टाशी घावली, भीम तेजस्वी सूर्याची रमाई होती सावली. महान झाली सांगे धरती त्यागाची त्या त्यागमूर्ती, महान झाली सांगे धरती त्यागाची त्यागमूर्ती, तिच्याच कार्यातून आम्हा मिळते जगण्याची स्फूर्ती. लाखात एक शोभली माझी रमाई माऊली, लाखात एक शोभली माझी रमाई माऊली, भीम तेजस्वी सूर्याची रमाई होती सावली. अतिशय सुंदर अशी अगदी ताईंनी जसं कथन केलं आहे, मनोगत त्यांचं मांडलं, त्याप्रमाणेच ही कविता खरं तर अगदी पूर्णत्वास जाते असं मला वाटतं. ह्यानंतर अध्यक्षीय भाषण. आजच्या कार्यक्रमाच्या ज्या अध्यक्षा आपल्याला लाभलेल्या आहेत, प्रजावतीताई वाघमारे, ह्यासुद्धा अतिशय छान हल्ली भाषण करायला लागल्या, सूत्रसंचालन छान करतात आणि जो विषय त्यांना दिला तो अतिशय व्यवस्थितपणे पार पाडतात. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावं. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले या तिला अभिवादन करते. आजच्या स्फूर्ती माता रमाई यांना विनम्र अभिवादन करते. आजचे वक्ते दळवीताई आणि सूत्रसंचालक रमाताई सर, उपासिका, आणि आजचे अध्यक्ष अवचरे सर, जाधव सर, मोड सर, वाघमारे यांना सर्वांना मी सप्रेम जय भीम करते. आणि आज मला अध्यक्षपदाचं हे केलेलं आहे, तर आज खरं अध्यक्ष मला बोलता येत नव्हतं किंवा ह्याच्यावर उभारता येत नव्हतं. खरं तर आज मी जे आहे ते दळवीते अध्यक्ष आहे, यांनीच आम्हाला खरं घडवलेलं आहे. आम्हाला बोलताना असं थतं पप्पा असं सगळ्या गोष्टी व्हायच्या,
पण त्याने आम्हाला काही उठा उभा राहा बोला असं म्हणून प्रत्येक आपल्या मैत्रिणींना उभा करून त्यानं आज खरंच बोलतं केलं. त्यामुळे मी इथं उभा राहून 2 शब्द बोलण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर त्यांचे खूप मी आभार मानते. तर आजचा रमाईचा स्मृती दिन आता वक्त्याने खूपच सगळं पूर्ण जन्मापासून सगळं शेवट पण सांगितलेलंच आहे. मी थोडक्यातच सांगणार आहे, पुन्हा पुन्हा तेच हे करणार नाही. करुणेचा महासागर व मातृत्वाचे महाकाव्य, महासूर्याची सावली आणि कोठ्यावधांची माऊली, दीन दुबळ्याची आई म्हणजे रमाई. रमाई माताने खूप आपलं कष्ट करून आपल्या सर्वांना बाबासाहेबांना घडवून आपल्यापर्यंत सगळं हे कळलं आहे. तर कोकणातील एका वणंद या गावामध्ये भिकू धोत्रे आणि रुक्मिणी या दाम्पत्य राहत होते. त्यांना एक कन्यारत्न झाली आणि त्या कन्यारत्न म्हणजेच रमाई यांचा जन्म झाला. ते खरंच करुणमय, सहनशीलता, परोपकार अशाच ह्याच्यामध्ये त्यांनी जन्म घेतला. अशा या रमाईला माझा खरं कोटी कोटी प्रणाम करते मी. आणि मग त्यांना आणि मग रमाई खूप लहान असते. त्यावेळेला आई वडील कष्ट करून येतात आणि नंतर मग घरातली सर्व कामे आईवडिलांचं पाहूनच ती म्हणजे घरामध्ये करायची. आईचं सांगणं, आईवडिलांचं. मग अशी रमाई खूप कष्ट करत करत आईवडिलांचं पाहून मग एकदा आई पण खूप त्यांना रामी बोलायची. आई वडील त्यांना रमाईला रामी म्हणून बोलत होते. आणि अशा वेळेला मग त्या आई आजारी पडतात आणि नंतर त्यांचं निधन होतं. निधन झाल्यानंतर रमाईला संपूर्ण दोघं गौरी, शंकर आणि रमाई हे आणि वडील यांचा सांभाळ तिच्यावरती पडला. शेजारच्या काशीबाई वगैरे अशा शेजारच्या महिला येऊन तिला खूप समजत होत्या की तू आता असं नको करू, असं रडत बस, हे सगळं तुला बघायचं आहे, किती लहान आहे हे. मग असं करत असताना मग थोड्या दिवसांनी वडील पण वारले आणि नंतर मग त्यांचे मामा गोविंदपूरकर आणि काका हे येऊन मुंबईला घेऊन गेले. लहानपणापासून त्यांच्या दुःखाचं खरंच खूप संकट पडलेलं असतं. मग बाबासाहेबांच्या वडील रामजी बाबा हे बाबासाहेबांना मुली पाहत असतात. मग मुली पाहत असताना त्याने 2 सगळं पाहिलेलं असतं. नंतर मग त्यांना कळलं की रमाई एक वलनकरची मुलगी अतिशय सुंदर आहे आणि खूप तिचे आई वडील नाही. हे सगळं कळल्यानंतर हे रामजी बाबांना माणसांना पारखत असत. मग ते गेले तिथं, पाहून आले. मुलगी पाहिल्याच्या नंतर मग त्यांना खूप मुलगी सडपातळ सुंदर त्यांच्या मनामध्ये भरली. आणि नंतर ते आले, घरी आले आणि बहिणीला बोलले, ताई मी खूप खुश आहे आणि मला मुलगी खूप पसंत आहे आणि ती भीमासाठी खूप योग्य आहे. असं बोलल्याच्या नंतर आत्या म्हणजे बहिणीला खूप आनंद होतो. आणि मग रमाईचं आणि भिवाचं लग्न ठरतं. आणि लग्न ते मासळी मार्केटमध्ये होतं. मासळी मार्केटमध्ये होत असताना ते लग्न झाल्यानंतर मग रमाई घरी येते. ती खूप खुश असते की मी अडाणी आणि मला शिकलेला मुलगा म्हणजे मला मुलगा नवरदेव भेटला आणि माझ्या घरातले एवढे सगळे लोक चांगले. खूप असं त्यांना खूप आनंद झाला आणि ते ह्याच्यामध्ये ती खुश सगळं कामं धंदा सगळं करत असते. आणि रामजी बाबाने हाक मारले की लगेच यायचं. रामजी बाबांना जे हवं ते नाही करायचं. असं करत असताना बाबासाहेब मॅट्रिक पास झाले. मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यासाठी केळुस्कर गुरुजी आले होते. ते पाहून रमाईला खूप आनंद झाला आणि केळुस्कर गुरुजींनी बाबासाहेबांना स्वतः लिहिलेला ग्रंथ बाबासाहेबांना भेट दिली. त्यावेळेला खूप आनंद झाला. आणि नंतर त्यांनी केळुस्कर गुरुजींनी राजे सयाजीराव गायकवाड यांच्याकडं पुढच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती घेतली आणि ती शिष्यवृत्ती घेऊन बाबासाहेब पुढच्या शिक्षणाला अमेरिकेला गेले आणि ते BA झाले, MA वकिली पूर्ण शिक्षण केलं. आणि शिक्षण केल्याच्या नंतर त्यांनी परत एकदा बॅरिस्टर झाल्यानंतर आम्हाला वाटायचं की बाबासाहेब आता घरामध्ये आपल्याला मदत करावी संसारात वगैरे असं. पण तसं नाही. बाबासाहेबांना वेड लागलेलं होतं. आपल्या समाजातील प्रत्येक त्यांना चटके सहन होत होते, कसं वागत होते, कसं हे होत होते. त्यामुळे ते
नेहमी आपल्या ह्याच्यात असायच्या. रमाईला नेहमी सांगायचं तू बघ मी काय करणार नाही. मग असं करत असताना रमाई खूप एकदा असं त्यांना पहिला 1912 पहिला मुलगा झाला यशवंत. आणि नंतर त्यांना हे दुःख कष्ट असं नेहमीच रमाईला होतं. आणि नंतर मग त्यांना दुसरा मुलगा झाला गंगाधर. तो पण बाबासाहेबांनी विलायतमध्ये होते आणि त्यावेळेला झाल्यानंतर त्यांना काय पाहता पण आलं नाही काही नाही. तो पण आजारामध्ये वारला. दुसरा रमेश, इंदू आणि चौथा राजरत्न हा पण आजारी खूप. त्यावेळेला पण बाबासाहेब वकिली करत होते. त्यांना पैसे म्हणजे भेटत नव्हते एवढे जास्त. आणि मग त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी म्हणजे नर्स ठेवू असं रमाईला बोलले. मग त्यावेळेला कुठलीच हिंदू समाजातली नर्स त्यांना भेटली नाही. एक ख्रिश्चन नर्स तयार झाली. तोवर राजरत्नांचा दुःखद निधन झालं. हे करताना त्यांच्या अंत्यविधी करण्यासाठी पण पैसे नव्हते. इतके बाबासाहेबांच्या आणि रमाईचे खूप हाल आणि खूप कष्ट. ते दोघं एकमेकापासून खूपच दुःखी आणि कष्टाचे दिवस काढत समाजासाठी झिजले दोघं पण. त्या त्यागमूर्ती रमाई कष्टाने. आणि मग असं एकापेक्षा एक आघात होत गेले त्यांच्यानंतर. रामजी बाबा गेल्यानंतर त्यांचे खूप हाल झाले कारण पेन्शिल येत होती. ती पेन्शिलमध्ये रमाईला मदत असायची ती पण हे झाली. नंतर मग ते बाहेर शेणा गवऱ्या वगैरे थापत असं त्यांचा संसार चाललेला असायचा. त्यातनं पण हे 4 जण इतके कुटुंब सांभाळायचं खूप रमाईला अवघड चाललं होतं. मग अशा वेळेला ते बहिष्कृत भारत हे एक वृत्तपत्र त्यांनी काढलं. म्हणजे रमाई नेहमी बाबासाहेबांना मदत करत आलेले. ते कधीच असं म्हणजे कष्ट करूनच आपल्या समाजासाठी ते झटत असेल तर आपण पण त्यांना मदत करायची असं त्यांच्या मनामध्ये नेहमी असायचं. आणि मग एकदा ते गणपतीमध्ये कोकणामध्ये गणपतीचा उर्स असतो त्यावेळेला जसं आता ताईने सांगितलं बांगड्या म्हणजे दागे इकडं तिकडं काम करत असतात. बाबासाहेब बसलेले असतात. बाबासाहेबांना बोलत नसते रमाई. आणि नंतर मग ते म्हणते का बोलत नाही का गप्प आहे काही नाही असं रमाई एकदम ही झाली. आणि नंतर मग तिने सांगितलं बांगड्या पाहिजे मी सगळे लोक घालतात दागिने वगैरे. मग त्यावेळेला बाबासाहेब गेले आणि थोडे पैसे देऊन बांगड्या आणल्या. मग रमाई देवापुढं ठेवून मग नंतर बांगड्या वगैरे घातल्या. आणि नंतर इकडून तिकडून ते काम करत इकडं ते खूप आनंदी बाबासाहेबांना दिसली रमाई. मग बाबासाहेब खुर्चीवर बसून पाहत होते. मग ते पाहत असताना बाबासाहेब काय गप्प हे रमाईला काही हे झालं नाही. बाबासाहेब नेहमी पुस्तक वाचत बसायचे काय हे गप्प का. मग ते बाबासाहेब काही नाही. मग ते येते रमाई बाबासाहेबांच्या जवळ येतात आणि म्हणतात काय झालं काही नाही. मग ते बांगड्या काढते. हे तुम्ही असं खुर्चीवर एकटं बसलेलं मला पावत नाही. तुम्ही पुस्तक घेऊन नेहमी वाचत बसता ते मला पाहायचं आहे. मला ह्या बांगड्या नको. बांगड्या त्याने परत देतात आणि बाबासाहेब जाऊन पुस्तकं वगैरे घेऊन येतात. असा बाबासाहेब आणि रमाईच्या दोघांचं इतकं एकमेकावर प्रेम होतं. आणि मग ज्या वेळेला असं नेहमी आजारपदार्थ त्यांना TB झाली. आणि नंतर मग ते आजारामुळं खूपच थांबल्या. कष्ट करून उपासमार करून त्याने खूप चांगुलपणा मनाचा मोठेपणा चारित्र्याची पवित्रता याशिवाय आमच्या वाटेला हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या. तिचा सिद्धांत शीतल मला वाटणारे कौतुक प्रिय रामूस मी अर्पण करीत आहे असं बोलले. आणि मी आज रमाई थोडकंच बोलते आणि त्यांना आदर करून इथं सांगते. जय भीम. खूप छान सांगितलं ताईंनी. अध्यक्षीय भाषणाला अगदी पूर्ण न्याय दिलेला आहे. त्यांनीसुद्धा अगदी ताईंचे जे राहिलेले मुद्दे आहेत ते पूर्ण कव्हर केलेत त्यांनी. आणि असं गोष्टी रूपात सांगितल्यासारखं वाटलं. आणि खरंच ताई खूप छान वाटलं. असं म्हणजे ऐकावंसंच वाटलं. इतकं सुंदर सांगितलं आहे त्यांनी. त्यांच्यासाठी परत एकदा आपण साधुकार देऊया. साधू साधू साधू. एक घटना सांगावीशी वाटते. आपण जयंतीलासुद्धा अवचरे साहेब आणि ताईंना आपण ते पंढरपूरच्या विषयीचं एक पात्र दिलं होतं. तर ती घटना दोघींकडनंही राहून गेली तर मी सांगण्याचा प्रयत्न करते. खरं तर रमाई थोडीशी धार्मिक वृत्तीची होती. तिला देव धर्म वगैरे उपास तापास हे खूप आवडायचे. पण बाबासाहेबांना मान्य नव्हतं ते. तरीसुद्धा ती ते म्हणजे तिला वाटायचं की आपण उपास तापास केले म्हणजे अगदी तिचं लहानपणापासून होते की उपवास तापास केले किंवा देवाचं केलं तर आपल्याला नवरा चांगला मिळेल. आणि सगळं तिला तिच्या मनाप्रमाणे झालं.
पुढे तिला म्हणजे ती करायची अशी थोडीशी अंधश्रद्धाळू होती. तर तिला नंतर नंतर वयाच्या सरतेशेवटी म्हणजे तिच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये तिला पंढरपूरची खूप इच्छा झाली, पंढरपूरला जाण्याची. तर ती बाबासाहेबांना म्हणते, बाबासाहेब मला पंढरपूर बघावंसं वाटतं, मला पंढरपूरला जाण्याची खूप इच्छा आहे, माझी इच्छा पूर्ण कराल का? तर बाबासाहेब म्हणतात की रमा, जिथं माणसाची त्या विठोबाला माणसाची जिथं दया नाही तिथं पंढरपूरला जाऊन तू काय करणार आहेस? त्यापेक्षा मी तुला असं पंढरपूर निर्माण करील की जिथे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता नांदेल असं पंढरपूर मी तुला निर्माण करून देतो आणि तुला नक्की मी तिथे घेऊन जाईल. तर रमाईसुद्धा खुश होते आणि ते जे पंढरपूर रमाईच्या मनातलं जे पंढरपूर होतं बाबासाहेबांनी दीक्षाभूमी नागपूर येथे स्थापन केलं. पण रमाई तोपर्यंत जगली नाही. ही खरं तर शोकांतिका. रमाई जर जगली असती तर तिला आणखी आनंद झाला असता ह्या गोष्टीचा. तर ही शेवटची घटना रमाईची होती आणि त्यानंतर काही दिवसांमध्येच तिचं निर्वाण झालं. ती अखेरचा श्वास घेतला तिने. तर अशा बऱ्याचशा आठवणी आहेत रमाईच्या. म्हणजे जेवढं बोलावं रमाईबद्दल तेवढं कमीच आहे. खूप तिचा म्हणजे सुखापेक्षा दुःख तिच्या वाट्याला खूप जास्त आलेली आहेत. तर अशा महा रमाईला परत वंदन करते. आणि आता आपण शेवटाकडे चाललेलो आहोत. तर कार्यक्रमाचे आभार शांताताई काळे मांडतील असं मी त्यांना विनंती करते. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, भीमाई, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांच्या आचार आणि विचारांना त्रिवार वंदन. तसेच मंचावर दळवी माजी अध्यक्ष दळवीताई, सूत्रसंचालन करणाऱ्या मोहाळताई आणि आजच्या अध्यक्षा वाघमारेताई आणि वक्ता दळवीताई यांना सप्रेम जय भीम. तसेच आजचे अवचरे सर, जाधव सर आणि मोहाळ सर, वाघमारे सर यांना पण सप्रेम जय भीम. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने होते. तर आजचं स्वागत गीत मातृताईंनी म्हटलेलं आहे. क्षणोक्षणी तू जपणारी मज, सर्वस्वाची माझ्या यशाची होऊन वाटे करी, रमा तू धन्य झालीस खरी तू. हे गाणं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांच्यासाठी साधू साधू साधू. तसेच आजच्या वक्त्या दळवीताई यांनी पण रमाताईचं बालपणापासून तर शेवटपर्यंत त्यांच्याविषयी माहिती सांगितली. समजेल अशा भाषेमध्ये, सोप्याच भाषेमध्ये माहिती सांगितली. त्यांचे पण आभार मानते आणि साधू साधू साधू. तसेच आजच्या अध्यक्षा वाघमारेताई यांनी पण छान माहिती सांगितली रमाईबद्दल. त्यांचे पण मनापासून आभार. आणि आजच्या सूत्रसंचालन करणाऱ्या मोहाळताई ह्या पण खूप छान सूत्रसंचालन करतात. त्यांचे पण मनापासून आभार मानते. आणि तीनदा साधू साधू म्हणते. ज्या माऊलीचा आज स्मृती दिन आहे अशा रमाई माऊलीला कोटी कोटी प्रणाम. चला सर्वांना पूर्ण जय भीम. मानते ना. मानू कसे आभार तुमचे, खरंच आज कळत नाही. मानू कसे आभार तुमचे, खरंच आज कळत नाही. तुमच्यासाठी तोलामोलाचे शब्द, तुमच्यासाठी तोलामोलाचे शब्द कळत नाही. सर्वांचे मनपूर्वक आभार. जय भीम.